हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका व्हिडिओ म्हणजे तुमच्या सर्वांचं. चला तर मग आज म्हणलं चुलीवरचं दह्यातली आलू बनवूया. तर बघा, रेसिपी खूप सोपी सिंपल रेसिपी आहे. चुलीवरतीच बनवायचं म्हटलं तेव्हा गॅसवर जास्त काही बनवत नव्हतो, कारण का गॅस संपत आला होता. त्यामुळे सगळ्याच भाज्या किंवा चपाती किंवा भाकरी सगळं चुलीवर बनवत होतो आम्ही. त्यामुळे बघा, हे आता कढईमध्ये चुलीवरतीच ठेवलं आहे मी. संध्याकाळची वेळ होती, लाईट पण नसायची आमच्याकडे तेव्हा जास्त. त्यामुळे चुलीवरतीच बनवते मी, लवकर बनवते. पावसाचं ते वातावरण झालं होतं, त्यामुळे कढईमध्ये तेल घेतलं आहे. जरासं लाल तिखट आणि थोडी हळद टाकली, नमक टाकलं आणि आलू असे फ्राय करून घेतले आहेत व्यवस्थित असे. थोडे बेक झाले तर चालतील. नंतर त्यात जिरं मोहरीची फोडणी टाकायची. परत टमाटर, कांदा, लसूण, आल्याची पेस्ट बनवली आहे ती टाकून मिक्स करून घ्यायची. उशीर भाजायची, भाजायला वेळ लागतो कारण का लाईट ते 6 वाजता. त्यामुळे मी आधीच मसाला बनवून घेतला. त्यामुळे मी भाजत बसले नव्हते खूप वेळ मसाला. त्यामुळे तेलात आता उशीरपर्यंत भाजून घ्यायचा. हे बघा, लाल तिखट घेतलं आहे, हळद, गरम मसाला, थोडा किचन किंग मसाला, हे सगळे मसाले घेतले आहेत बेसिकचे. त्यानंतर 1 वाटी दही घेतलं आहे. ते सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित. परत मसाले सगळे टाकायचे तेलामध्ये, परतायचे उशीरपर्यंत. मसाले टाकलेत बघा इथे. सगळे लाल तिखट आहे, थोडंसं खोबरंही घेतलं होतं. चटणी आणि गोडा मसाला घरी केलेला होता, तोही टाकला. सगळं मिक्स केलं. हे उशीर तेल सुटोपर्यंत भाजून घेतलं. थोडं लाल तिखट टाकलं, नमक टाकलं की कांदा लवकर परतला जातो. त्यामुळे ते सगळं परतून घेतलं, छानसं भाजून घेतलं. त्यानंतर 1 वाटी दही घेतलं होतं, दही टाकून घेतलं त्यामध्ये. नंतर तेही भाजून घेतलं आणि पावसाचं खूपच वातावरण झालं होतं आमच्या इकडे. तरी शेवटी नेऊन मला काय झालं बघा, तेही पुढे तुम्हाला समजेलच. हे बघा, मी दही टाकलं 1 वाटी, 4 चम्मच मोठ्या चम्मचने. तेही भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. नंतर ते दही भाजायला 5 ते 7 मिनटं लागतात. ते झाल्यानंतर त्यात हे टाकायचं, आपण भाजून घेतलेले बटाटे टाकायचे. फ्राय करून घेतलेले बटाटे टाकून घ्यायचे आणि उकड काढून घ्यायची. त्यानंतर गरम पाणी टाकायचं त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं. चुलीवरचा तो एक फ्लेवर येतो किंवा ती छान लागते. चुलीवरती भाजी उशीर शिजली जाते, त्यामुळे चुलीवरचं जेवण छान लागतं. हेल्दी तर असतंच. आणि बाकीचे जास्त मसाले काही टाकायचे नाहीत, थोडेच मसाले घालायचे. गरमीचे जास्त मसाले खायलाच नाहीत पाहिजे तसं म्हणायला गेलं तर. तेलही कमी टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. तेल जास्त हवे असेल तर जास्त घाला तुम्ही, असं काय नाही. असं टाकून घ्यायचे. हे बघा, आपण फ्राय केलेले बटाटे टाकत आहोत आता. हे फ्राय करून घेतलेले बटाटे मिक्स करून घ्यायची, कोट येईपर्यंत मिक्स करायचे त्याला व्यवस्थित असं. आणि दह्याचं पाणी असतंच थोडं ना थोडं त्यात, ते थोडेसे 5 मिनटं उकड काढल्यागत करून घ्यायचे. त्यामुळे त्यात ते पाणी मुरलं जातं, त्यामुळे छान लागतं. आणि शिजायला थोडा वेळ लागतो. पाणी गरम करून घालायचं त्यात, पाहिजे तसं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं. ही अशी ग्रेव्ही तयार झाली होती, खूप छान लागली. तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, पुरीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबतही छान लागते बाजरीच्या. तर अशी सिम्पलशी रेसिपी. गावाकडचे ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा सो प्रियाला आणि सपोर्ट करा. असेच नवनवीन ब्लॉग्स घेऊन येत जाईन तुमच्यासाठी. चला तर मग, तोपर्यंत आपला बटाटा शिजत आला आहे इथे. तुम्हाला रेसिपी कशा वाटतात, गावाकडचे ब्लॉग्स कसे वाटतात, तेही मला कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईबही नक्की करा. आणि इथं झालं असं, शिजत आली होती भाजी, थोडी शिजायची बाकी होती. तोपर्यंत असं वारं सुटलं इतकं की, हे बघा, मी छोटासा शॉट घेतला आहे. वारं खूप सुटलं होतं, पावसाचं वातावरण झालं होतं पूर्ण असं. आता कॅमेऱ्यात वारं सुटलेलं दिसत नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल वारं कुठं सुटलं आहे, पण वारं सुटलं होतं. हे बघा, पाऊस यायच्या तयारीत होता. त्यामुळे मला नंतर ही सगळी भाजी बंद करून ठेवली होती, पण नंतर उचलून मला राहिलेली गॅसवर शिजवावी लागली. पाऊस यायला सुरुवात झाली होती. हा बघा, खूप पाऊस पडला, गरम होत होतं. आणि नंतर हा असा गार पाऊस पडला. नंतर आंबे खूप पडले, खूप नुकसान झालं.
पिकायला आलेले आंबे, मोठे मोठे असे आंबे पडून गेले सगळे वाऱ्याने. आणि पाऊस पडला हे बरं झालं, पण गारवा झाला होता तयार पावसामुळे. पाऊस पडला आणि पावसामुळे मला चुलीवरची भाजी उचलून आणून परत गॅसवरती ठेवावी लागली आणि राहिलेली अर्धी भाजी मला गॅसवरती शिजवावी लागली, कारण का काहीच करू शकत नाही, पर्यायच नव्हता माझ्याकडे. हे बघा आलू किती छान शिजला. दह्यातला आलू खूप छान लागतो, फक्त दही आंबट घ्यायचं नाही. आंबट घेतले की पूर्ण टेस्ट हे होते. त्यामुळे दही असं मस्त घालून ग्रेव्हीतला बटाटा खूप छान लागतो. एकदा ट्राय करा सिंपल पद्धतीने बटाटा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला सांगा कमेंट करून. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.